अमरावती से पूर्व सांसद और भाजपा नेता नवनीत राणा के द्वारा हाल ही में एक बैठक में संसद में विपक्ष के नेता राहुल गांधी की आलोचना करने के बाद अमरावती के वर्तमान सांसद बलवंत भाऊ वानखड़े ने कड़ी प्रतिक्रिया व्यक्त की। नवनीत राणा ने राहुल गांधी को संविधान के पृष्ठों की संख्या, अनुच्छेदों की जानकारी और किन पर लागू होते हैं ये मौखिक रूप से बताने की चुनौती दी थी। इस बयान से शुरू हुई बहस ने अब एक नया मोड़ ले लिया। सांसद बलवंत भाऊ वानखड़े ने नवनीत राणा के बयान की कड़ी आलोचना करते हुए कहा कि कांग्रेस का संविधान की रक्षा और संरक्षण का इतिहास रहा है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को सर्वोच्च सम्मान देने का काम भी कांग्रेस ने ही किया है। कांग्रेस ने कभी संविधान को बदलने या उसमें हस्तक्षेप करने का इरादा नहीं रखा है और न ही रखती है। इसके विपरीत पार्टी ने हमेशा लोकतांत्रिक मूल्यों को बनाए रखने का रुख अपनाया है। उन्होंने कहा कि नवनीत राणा के द्वारा की गई आलोचना पूरी तरह से निराधार है और केवल राजनीतिक प्रचार के लिए किया गया नाटक है। वानखड़े ने आगे कहा कि लोकसभा चुनाव में जनता ने जो परिणाम दिए हैं वो स्पष्ट हैं। अमरावती की जनता ने भी दिखा दिया है कि वो किस विचारधारा में विश्वास रखते हैं। हार स्वीकार करने के बजाय नवनीत राणा अभी भी लोगों को गुमराह करने वाले बयान दे रही हैं। संविधान जैसे पवित्र विषय को राजनीतिक भाषणों का साधन बनाकर लोगों की भावनाओं को भड़काने की कोशिश कर रही हैं। उन्होंने कहा कि जो लोग संविधान का ठीक से अध्ययन किए बिना दूसरों पर आरोप लगाते हैं उन्हें पहले अपना राजनीतिक और नैतिक अध्ययन सुधारना चाहिए। म्हणून हे खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी निवडणूक आहे आणि या निवडणुकीत जे काही आपल्याला काम करणारे उमेदवार असतील, आपले उमेदवार असतील त्या उमेदवारांना मत देणं अतिशय गरजेचं असते। मी या निमित्तानं हे सांगेल की आदरणीय संजीव बोडके आणि त्यांचा परिवार हा आपल्या नेहमीच आठवडवासियांच्या सेवेत असते। नेहमीच त्यांनी इथले कामे केलेले आहेत, म्हणून त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना निवडून द्या एवढी विनंती करण्यासाठी मी इथं आलो। आमच्या अमरावती जिल्ह्यात 10 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि 10 नगर परिषदेच्या निवडणुका असताना 4 मुस्लिम समाजाचे कॅन्डिडेट नगराध्यक्ष पदासाठी तिथल्या अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीने दिलेले आहेत। याची कुठेतरी कोणाच्या तरी गुलाला आग लागली आणि त्यांनी हिंदू मुस्लिम तिथं चालू केलं। काल परवा आमच्या जिल्ह्याची भाभी इथं आली होती। आणि ती जिल्ह्याची भाभी म्हणत होते काँग्रेस आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस। परंतु मी हेही सांगू इच्छितो बंधूंनो की ज्या अगोदर पहिल्यांदा ती निवडून गेली ते आमच्या मुस्लिम बांधवांच्या मतावर निवडून गेली आणि आज ती सांगते मी हिंदू शरणी आहे। प्रत्येक धर्माचा अभिमान असणं गरजेचं आहे, प्रत्येकाला प्रत्येक जातीचा अभिमान असणं गरजेचं आहे। परंतु हे देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि त्या धर्मनिरपेक्ष देशात या अशा पद्धतीचं जर वातावरण तयार करत असतील तर निश्चितच ते कुठेतरी यांच्यासाठी कलंक आहे। मला वाटतं इथं सुद्धा आल्यानंतर राहुल गांधी यांनी संविधान हाती घेते आणि संविधान वाचता येत नाही। आता या येड्याबाईला हे समजत नाही की जो राहुल गांधी देशातला ज्याच्याजवळ मोठमोठ्या डिग्र्या आहेत आणि देश पातळीवरच नव्हे तर जगाच्या पातळीवर त्याचं नाव आहे, जो संविधानासाठी सतत झटत आहे आणि इथल्या लोकशाही वाचवण्यासाठी झटत आहे, ज्याच्या घरात अनेक पिढ्यांपासून राजकारण आहे, देशासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, त्यांचे 1 नाही तर 2 नाही तर 3 नाही तर अनेक लोक या देशासाठी शहीद झाले। त्या माणसाला म्हणते ही की फक्त संविधान हाती घेते त्याला संविधान वाचता येत नाही।
एवढा अळानीपणा या बाईच्या अंगात आहे. फक्त जे काही आपला टीआरपी म्हणतात ना, तर टीआरपी वाढवण्यासाठी उद्या जाती जातीत भेदभाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न करत आहे. हनुमान चालीसा वाचण्यासाठी ते एका पत्रकाराने विचारलं होतं, हनुमान चालीसा वाचता येते काय, आहे का बा? तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल नाही डोके साहेब, हनुमान चालीसा वाचता येते काय? तर म्हणून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो. ही स्थानिक निवडणूक आहे. यासाठी जर देश पातळीवरच्या वेगळ्या विषय घेऊन जर जाती तेढ निर्माण करायचा मनसुबा असेल तर तो तुम्ही हलून पाडला पाहिजे.